ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचा न्यू चॅप्टर सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. काय? सॉलिड स्टेट. ओके, सॉलिड स्टेटमध्ये आपण किंवा जर ह्याचा जर बेसिक जर कन्सेप्टचा विचार करायचा झाला, जे आपल्याला लहानपणी झालेले असतात, म्हणजे 10वीच्या अगोदर, काय की कोणताही सबस्टन्स 3 फिजिकल स्टेटमध्ये असतो. किती फिजिकल स्टेटमध्ये? 3. कोणकोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि काय? गॅस. डिपेंडिंग अपॉन सराउंडिंग कंडिशन, टेम्परेचर काय आहे, प्रेशर काय आहे. एखादा पदार्थ सॉलिड असतो, त्याला गरम केले की तो मेल्ट होतो, लिक्विड होतो, वितळतो. लिक्विडला अजून गरम केले की तो काय बनतो? गॅस बनतो. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं होऊ शकतंय? वॉटर, आईस आणि वॉटर वेपर. आईस, वॉटर आणि वॉटर वेपर. ओके, आता थोडासा 9th 8thचा किंवा 10thमध्ये आपल्याला 10वीला वगैरे झालेल्या गोष्टी आहेत, त्या जरा रिवाईज करूया. ओके, कारण त्या माहीत असणं आवश्यक आहे, कारण ते शिकून तुम्ही आता आलेला आहे 12वीमध्ये असं कन्सिडर करून पुस्तक डिझाईन केलेलं असतं. सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल्स कुठं असतात? असे एकमेकांच्या खूप जवळ असतात, म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स, त्याला म्हणतो आपण इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स, काय असतं? खूप कमी असतं. लिक्विडमध्ये जरा जास्त असतं. लिक्विडमध्ये काय असतं? जरा जास्त असतं. आणि गॅसमध्ये ते खूप जास्त असतं. गॅसमध्ये काय असतं? ते खूप जास्त असतं. बरोबर का? म्हणजे त्याच्यामुळं याला 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 आणि काही डिफरंट प्रॉपर्टीज येतात. आता त्या प्रॉपर्टीज मी फक्त म्हणतो, रिवाईज करतो, बोर्डवर लिहून देत नाही, कारण 12वीला ते फक्त माहीत असणं आवश्यक आहे, त्याच्या क्वेश्चन येत नाहीत आता आपल्याला. ओके, काय बघा, सॉलिडमध्ये काय? इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स खूप कमी असतं, म्हणजे पार्टिकल जवळजवळ एकमेकांना टच केलेले असतात, आणि जेवढे जवळ तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं? जास्त असतं. यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं? जास्त असतं. त्याच्यामुळे सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. म्हणजे एखादा जर तुम्ही सॉलिड पदार्थ घेतला तर त्याचा शेप ठरलेला असतो, त्याचं व्हॉल्यूम ठरलेलं असतं, आणि ते सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. म्हणजे सॉलिडला तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही, अजून प्रेस करून लहान करू शकत नाही. एक्सेप्शन त्याला असतंय, स्पंज वगैरे, पण याला तरी तुम्ही याला प्रेस करून अजून लहान करू शकताय का? नाही. बरोबर का? एका समजा लाकडाचा तुम्ही ब्लॉक घेतला सॉलिड स्टेटमध्ये, त्याला तुम्ही कॉम्प्रेस करू शकताय का? नाही. आता लिक्विडमध्ये काय असतंय? इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स जरा जास्त असतंय. जरा जास्त असल्यामुळं तुम्ही याला कॉम्प्रेस करू शकता. लिक्विड बरोबर ना? तुम्ही याला प्रेस करू शकता, प्रेशर अप्लाय करून कॉम्प्रेस करू शकता, जरा जवळ आणू शकता लिक्विडला. म्हणजे लिक्विड्स आर स्लाइटली कंप्रेसिबल. लिक्विड्स आर स्लाइटली कंप्रेसिबल, कारण डिस्टन्स त्यांच्यामधलं काय? थोडंसं जास्त आहे. डिस्टन्स थोडंसं जास्त असल्यामुळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडंसं कमी होतं, कारण जेवढं जवळ तेवढं अट्रॅक्शन जास्त. म्हणजे सॉलिड्समध्ये खूप फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, लिक्विडमध्ये जरासं काय असतं? कमी असतं. आता याचाच पुढं गॅसकडे बघितलं. गॅसमध्ये इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स खूप जास्त असतं. इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं? कमी. जेवढे लांब तेवढं अट्रॅक्शन कमी. त्यामुळे तुम्ही याला कॉम्प्रेस करू शकता. गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. तुम्ही खूप जास्त गॅसला कॉम्प्रेस करून एका सिलेंडरमध्ये भरू शकता, आणि सिलेंडर जर लीक झाला तर तो सगळा गॅस एका खोलीमध्ये, रूममध्ये भरू शकतोय. म्हणजे पूर्ण रूममध्ये भरत असलेला गॅस आपण कॉम्प्रेस करून एका सिलेंडरमध्ये भरू शकतोय. म्हणजे गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. अजून एक लिक्विडची एक प्रॉपर्टी असते जी जरा महत्त्वाची आहे. लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या तांब्यामध्ये तांब्यामध्ये ओके, पाणी प्यायसाठी वापरतो, त्याच्यामध्ये समजा 1 लिटर पाणी घेतलं, ते तुम्ही दुसऱ्या एखाद्या ग्लासमध्ये ओतलं तरी पण ते 1 लिटरच राहतं. बरोबर का? किंवा बिकरमध्ये जरी ओतलं तर ते 1 लिटरच राहणार, पण त्याचा शेप काय हो जाणार? बदलत जाणार. एखाद्या जर तुम्ही ताटामध्ये, बरं प्लेटमध्ये जर ते ओतलं तर ते प्लेटचा शेप घेणार, तांब्यात घेतलं तांब्याचा शेप घेणार, ग्लासमध्ये घेतलं ग्लासचा शेप घेणार. म्हणजे लिक्विडचा शेप बदलतो, पण व्हॉल्यूम बदलतं का? नाही. व्हॉल्यूम 1 लिटरच असतं. व्हॉल्यूम म्हणजे 1 लिटर घेतलं तर 1 लिटरच राहतं. म्हणजे लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. दे टेक द शेप ऑफ कंटेनर. लिक्विड कंटेनरचा काय घेतात? शेप घेतात. आता गॅसमध्ये इंटर पार्टिक्युलर डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे गॅसेस हायली कॉम्प्रेसिबल असतात. बरोबर का? फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असतं,
आणि त्यांचा शेप पण फिक्स नसतो आणि व्हॉल्यूम पण फिक्स नसतं. जे छोट्याच्या वेसलमध्ये बसतंय ते पूर्ण खोलीमध्ये रूममध्ये बसतंय, पसरू शकतोय गॅस, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम पण फिक्स नसतंय आणि शेप पण फिक्स नसतो. याचं काय, डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम. डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनाइट शेप, दे टेक द शेप ऑफ कंटेनर. ज्याच्यामध्ये ओताल त्याचा ते शेप घेतं. आणि गॅसमध्ये काय असतं, गॅसेस डू नॉट हॅव डेफिनाइट शेल, डू नॉट हॅव डेफिनाइट शेप अँड डू नॉट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. शेप पण फिक्स नसतं, व्हॉल्यूम पण फिक्स नसतं. हे आपण 9th पर्यंत 8th पर्यंत किंवा 10वी पर्यंत शिकलेलो असतो, बरोबर का. आता हा जो लिक्विड आणि गॅस जो पार्ट आहे हा आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये आपण शिकलोय, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये, बरोबर. आणि हा जो सॉलिड स्टेट आहे हा फक्त आपल्याला 12thला आहे आणि खूप इझी आहे. ओके, 11th मध्ये शिकलोय. आता जे सांगितलं वगैरे ते खूप डिटेलमध्ये, PV=NRT, आयडियल गॅस इक्वेशन वगैरे थर्मोडायनेमिक्समध्ये आपल्याला यूज करायला लागते, पण आपण 11वी मध्ये शिकलेलो या चॅप्टरमध्ये, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. त्याच्यामध्ये मेन गॅस शिकलो होतो, थोडंसं लिक्विडला शिकलो होतो, आणि लिक्विडच्या बऱ्यापैकी प्रॉपर्टी आपण फिजिक्समध्ये स्टडी करतो, बरोबर. आता आपल्या 12thला सॉलिड स्टेट आहे, त्यामुळे आता आपण फक्त फोकस करणार आहे सॉलिड स्टेटला. ओके, त्यामुळे सॉलिड स्टेट, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट. इथं जर साईडला डायग्राम काढायची झाली तर सॉलिड स्टेटचे पार्टिकल कसे असतात, एकमेकांना खूप जवळ असतात. ओके, पहिला पॉइंट. पहिला पॉइंट काय, इंटरपार्टिक्युलर किंवा इंटरपार्टिक्युलर म्हणजे पार्टिकल्स मधलं, इंटरपार्टिक्युलर म्हणजे पार्टिकल मधलं. इंटरपार्टिक्युलर डिस्टन्स इन सॉलिड स्टेट इज व्हेरी लेस. डिस्टन्स कसं आहे, खूप कमी आहे, व्हेरी लेस. दुसरा पॉइंट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डिस्टन्स कमी असल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय जास्त, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, खूप जास्त असतो. हे अगोदर झालेले पॉईंट आहेत 9वीला वगैरे आपल्याला. तिसरा पॉईंट काय, सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम, बरोबर का. सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम फिक्स असतं, कारण पार्टिकल खूप जवळजवळ असतं, अजिबात हालत नसते. चौथा पॉईंट, सॉलिड्स आर हायली इनकम्प्रेसिबल किंवा सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल म्हटलं तरी चालेल. सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल म्हणजे काय, सॉलिडला तुम्ही प्रेस करू शकत नाही. ओके, आणि हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात इन सॉलिड स्टेट, हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत, म्हणजे जे पार्टिकल आहेत ते कोण कोण असू शकते, ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात, मॉलिक्युल असू शकतात, मेटलचे ॲटम असू शकतात, आणि ह्याच्यावर याचे टाईप पण पडतात, मेटलिक सॉलिड, आयनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, येणाऱ्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. ओके, इन सॉलिड स्टेट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मे बी काय काय असू शकतं, आयन्स, ॲटम्स और मोलिक्युल्स. ओके, हे झालं सॉलिड स्टेटचं इंट्रोडक्शन. डिस्टन्स कमी असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते, शेप आणि व्हॉल्यूम फिक्स असते, बरोबर. इनकॉम्प्रेसिबल असते, तुम्ही त्याला कॉम्प्रेस करू शकत नाही. आणि जे पार्टिकल आहेत ते काय काय असू शकतात, आयन्स, ॲटम्स किंवा मोलिक्युल असू शकतात. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि एवढं लिहून घ्या. ओके,
लिहून झाला असेल तुमचा. ओके. इंट्रोडक्शन नंतर आपण पॉईंट स्टडी करणार आहे टाईप्स ऑफ सॉलिड्स. सॉलिडचे कोणकोणते टाईप पडतात. सर्वप्रथम मी तुम्हाला अगोदर चार्ट लिहून देतो. कोणताही सॉलिड पदार्थ आहे तो दोन टाईपचा असू शकतो. एक तर तो क्रिस्टलाइन सॉलिड असू शकतो. हे असं चार्ट वाईज पार्ट असणं खूप महत्त्वाचं आहे बरं का, म्हणजे कसं चॅप्टर रिवाईज करणं सोपं जातं. सॉलिड आहे तो क्रिस्टलाइन सॉलिड असू शकतो किंवा ॲमॉर्फस सॉलिड असू शकतो. दोन्ही पण टायटल आपण खूप डिटेलमध्ये शिकणार आहे. किंवा ॲमॉर्फस सॉलिड असू शकतो. ओके. हा जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे हा फर्दर 4 टाईपमध्ये आपण डिवाइड करतो. किती टाईपमध्ये? 4 टाईपमध्ये. क्रिस्टलाइन सॉलिड हा आयनिक सॉलिड असू शकतो. क्रिस्टलाइन सॉलिड हा मोलेक्युलर सॉलिड असू शकतो. मोलेक्युलर सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड हा कोव्हॅलेंट सॉलिड असू शकतो. आणि क्रिस्टलाइन सॉलिड हा मेटॅलिक सॉलिड पण असू शकतो. हा काय असू शकतो? मेटॅलिक सॉलिड. ओके. आता आपण एक एक पॉईंट डिटेलमध्ये शिकणार आहे. पहिला शिकणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय. एक्झॅक्टली अपोजिट असते दोन्ही. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. ते झाल्यानंतर आपण क्रिस्टलाइन ॲमॉर्फसच्या प्रॉपर्टी स्टडी केल्यानंतर आयनिक सॉलिड म्हणजे काय, मोलिक्युलर सॉलिड म्हणजे काय, कोव्हॅलेंट सॉलिड म्हणजे काय आणि मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय, आणि प्रत्येकाची एक्झाम्पल ज्याच्यावरती CETला JEEला नीटला क्वेश्चन्स येतात प्रॉपर्टी आणि एक्झाम्पलला रिलेट करून. ठीक आहे. तर आपण एक एक पॉईंट डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्याच्या अगोदर हा फ्लो चार्ट तुम्ही लिहून घ्या. पटकन हा फ्लो चार्ट लिहून घ्या. ओके. लिहून झाला असेल तुमचं. टाईप्स ऑफ सॉलिडमध्ये आता आपण पहिला टाईप स्टडी करणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड. कॅपिटल A म्हणतो त्याला. क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नक्की काय, तर लिहित लिहित आपण समजून घेऊया. याच्यामध्ये पहिला पॉईंट. ओके. इन क्रिस्टलाइन सॉलिड माझ्याबरोबर लिहिलं तरी चालेल. मी हे आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे, ओके, मी मराठीमध्ये शिकवते म्हणजे तुम्हाला रिलेट होत असेल मी कोणत्या स्टेट बोर्डचं शिकवत असेल. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे, ओके, त्याला रेफरन्सला घेऊन स्टडी म्हणजे शिकवते पॉईंट ओळीनं. ओके. जे की CETला आणि स्टेट बोर्डला आपल्याला मदत करतील. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत. आणि जे JEE नीटचं प्रिपरेशन करते त्यांना बेसिक फाउंडेशनची गरज आहे, बेसिक अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज आहे. तर असे पण विद्यार्थी हे लेक्चर रेफर करू शकतात. इन क्रिस्टलाइन सॉलिड्स देर इज regular and periodic arrangement of particles. Regular and periodic arrangement of particles. In crystalline solid there is regular and periodic arrangement of particles. They have long range order arrangement. They have long range order arrangement. लोड घेऊ नका, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळे पॉईंट म्हणजे नक्की काय. ओके. कसं असतंय बघा, क्रिस्टलाइन सॉलिड देयर इज अ रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. म्हणजे काय, तुम्ही जर समजा एवढा मोठा क्रिस्टल घेतला, असा एवढा मोठा क्रिस्टल घेतला, क्रिस्टलच्या या कोपऱ्यात Aच्या शेजारी असे समजा इतर 4 आयटम्स असतील. अशी अरेंजमेंट आहे. Aच्या शेजारी असे किती आयटम आहेत? 4 आयटम आहेत. A नावाचा एक आयटम आहे, त्याच्याकडे 4 आयटम आहेत. तर हीच अरेंजमेंट कंटिन्यू असते. हीच अरेंजमेंट काय असणार? कंटिन्यू असणार. म्हणजे अरेंजमेंटमध्ये अजिबात बदल नसतो, रेग्युलर असते. अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर. पिरियोडिक म्हणजे काय? रिपीट होत आहे.
म्हणजे हेच काय होत जाते, रिपीट होत जाते आणि आपल्याला पूर्ण क्रिस्टल मिळतंय. लक्षात रेग्युलर आणि पिरियडिक अरेंजमेंट म्हणजे काय. आता नेक्स्ट पॉईंट आहे लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे काय. दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे काय. तुम्ही खूप मोठा क्रिस्टल घेतला, स्क्रीन भरून जरी क्रिस्टल घेतला, या कोपऱ्यात जी अरेंजमेंट असणार तीच अरेंजमेंट इथं पण असणार, तीच अरेंजमेंट इथं पण असणार. म्हणजे तुम्ही किती पण मोठा क्रिस्टल घ्या, या कोपऱ्यात अरेंजमेंट तीच, या कोपऱ्यात तीच मध्ये. म्हणजे ह्याची ऑर्डर काय आहे, लॉंग रेंज आहे, लॉंगपर्यंत हे रिपीट होत जाते. त्या घटनेला काय म्हणतो आपण, त्या फेनॉमेनाला काय म्हणतो, लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. आय होप तुमच्या कन्सेप्ट लक्षात असेल. रेग्युलर पिरियडिक म्हणजे काय, फिक्स आहे आणि तेच रिपीट होत जाते. रेग्युलर आणि पिरियडिक रिपीट होणं. लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे काय, किती पण मोठा क्रिस्टल घ्या, जर तो क्रिस्टलाइन सॉलिड असेल, या कोपऱ्यातली अरेंजमेंट आणि त्या कोपऱ्यातली अरेंजमेंट काय असणार, एक्झॅक्टली सेम असणार. त्याला काय म्हणतो आपण, लॉंग रेंज ऑर्डर. ओके. जर हे पॉईंट मी साईडला डायग्राम वगैरे काढतोय, जर तुम्हाला नवीन असतील किंवा तुम्ही पहिल्यांदाच शिकत असाल तर थोडं साईडला डायग्राम वगैरे तुम्ही पण लिहून घेतलं तरी चालेल. आता दुसरा पॉईंट आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. Crystalline solids have sharp melting point. Crystalline solids have sharp melting point. आता शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, हे बघा, क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट शार्प असतो आणि अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट शार्प नसतो. ओके, म्हणजे हे डिफरन्स करून तुम्ही जास्त लक्षात समजून घेऊ शकता. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, समजा एखादा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे ज्याचा मेल्टिंग पॉईंट 57 डिग्री सेल्सिअस आहे. असा एखादा सॉलिड आहे ज्याचा मेल्टिंग पॉईंट काय 57 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही जर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर वाढवायला लागला, बरोबर का, टेम्परेचर समजा अगोदर 30 होतं, त्यानंतर 40 केलं, त्यानंतर 50 केलं, त्यानंतर 57ला आला. 57 डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर येईल ना, हा पदार्थ मेल्ट व्हायला चालू होणार. हा पदार्थ काय चालू होणार, मेल्ट व्हायला चालू होणार. जोपर्यंत पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 57च्या पुढे जातच नाही. त्याला म्हणतो आपण शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजे 57ला हे पूर्णपणे काय होणार, लिक्विड होणार. पूर्णपणे काय होणार, लिक्विड. म्हणजे पुढचं जे 58 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल ना, ते या सॉलिडचं नसणार, ते त्या लिक्विडच असणार. ह्याला म्हणतो आपण शार्प मेल्टिंग पॉईंट. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, एखाद्या लिक्विडचं, एखाद्या सॉलिडचं टेम्परेचर मेल्टिंग पॉईंट जर 57 डिग्री सेल्सिअस असेल तर 57ला मेल्ट व्हायला चालू होणार आणि 57ला पूर्णपणे मेल्ट होणार. तोपर्यंत टेम्परेचर वाढणार नाही. म्हणजे 58 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर त्या सॉलिडचं नसतं, त्याच्या पुढच्या लिक्विड स्टेटचं असतं. याला म्हणतो आपण शार्प मेल्टिंग पॉईंट. एक्झॅक्ट त्याच टेम्परेचरला मेल्ट व्हायला चालू होणार आणि त्याच टेम्परेचरला मेल्टिंग कम्प्लीट पण होणार. पुढं नाही जाणार टेम्परेचर, वाढत जातं, थांबतंच टेम्परेचर पूर्ण वितळेपर्यंत. ओके, त्यालाच मी शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणतो. थर्ड पॉईंट, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर. आता मी प्रत्येक ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिड असं लिहून देतो, वर टायटल लिहिले तरी सुद्धा. का माहिती आहे का, हे सेंटेन्स तुम्ही वाचून असेच लक्षात राहिले पाहिजेत. म्हणजे काय, इन क्रिस्टलाइन सॉलिड देर इज अ रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टलाइन सॉलिड. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वाक्य म्हणताना हे तुमच्या डोक्यात भिंतानी लक्षात राहतं. पुढचा पॉईंट काय, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे असं लक्षात राहतं. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणलं की हळूहळू तुम्ही एक्झाममध्ये तुम्हाला क्लिक होत नाही की नक्की कोणाचा शार्प मेल्टिंग पॉईंट. लक्षात, त्यामुळे हे असं प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव घेणं त्याला महत्त्वाचं असतं, सारखं नाव घ्यायचं. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. हा पॉईंट जरा खूप महत्त्वाचा आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. आता अनआयसोट्रोपिक म्हणजे काय तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. अनआयसोट्रोपिक ओके, कसं असतं बघा. समजा तुम्ही एखादा क्रिस्टलाइन सॉलिड घेतला, असा क्युबिक शेपमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड घेतला. एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे, असा, आणि त्याच्यामध्ये अरेंजमेंट अशी आहे. कशी,
हा ए पार्टिकल आहे, त्याच्या शेजारी बी पार्टिकल आहे. हा ए पार्टिकल आहे, त्याच्या शेजारी बी पार्टिकल आहे. बरोबर. मग हा ए असेल तर त्याच्या शेजारी काय असणार समजा, आता मी थोडे फास्ट काढतो. म्हणजे असे पार्टिकल आहेत. ओके. आता कसं असतं बघा, जर तुम्ही ह्या क्रिस्टलाइन सॉलिडची एखादी प्रॉपर्टी या वेनं या डायरेक्शननं जर स्टडी करायला गेला डायगोनली अशी, तर तुम्हाला सगळे पार्टिकल कोणते येणार रस्त्यात आडवे? बी बी बी. लक्षात कोणते येणार? बी बी आणि हे बी तेच येणार. म्हणजे अशी प्रॉपर्टी. जर तुम्ही या डायरेक्शननं प्रॉपर्टी स्टडी करायला गेला, या खालनं वरती असं, तर तुम्ही डायरेक्शननं जाताना पहिल्यांदा काय येणार? बी, त्यानंतर ए, पुन्हा अजून बी. म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये फिक्स अरेंजमेंट असल्यामुळं तुम्ही डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टी बदलते. आणि याच घटनेला म्हणतो आपण अनआयसोट्रोपिक. हे बघ, आयसो म्हणजे काय? सेम. ट्रॉपिक म्हणजे काय? डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शन सेम, त्याला लावू अनआयसोट्रोपिक म्हणजे त्याच्या विरुद्ध, सगळ्या डायरेक्शन सेम नाही. ओके. मग काय लिहू शकतो सांगा याच्यामध्ये? हां बरोबर. द प्रॉपर्टी बाय विच crystalline solids have different properties in different direction. Crystalline solids have different properties in different directions is called anisotropy. आणि ज्या पदार्थांना ही प्रॉपर्टी असते म्हणजे क्रिस्टलाइन पदार्थांना अनआयसोट्रोपिक सबस्टन्स म्हणतो. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड काय असते? अनआयसोट्रोपिक सॉलिड्स असतात. कशा असतात? अनआयसोट्रोपिक सॉलिड. मग नक्की कोणत्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात त्या पण माहीत असणं आवश्यक असतं. अनआयसोट्रोपिक प्रॉपर्टीज म्हणजे अशा कोणत्या प्रॉपर्टी असतात जी डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टी बदलते, त्या पण माहीत पाहिजेत. अनआयसोट्रोपिक प्रॉपर्टीज आर सगळ्यात महत्त्वाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे डायरेक्शन बदलली की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते? बदलते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटीमध्ये काय येतं? हीटची कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिक करंटची कंडक्टिव्हिटी, दोन्ही पण तुम्ही रिलेट करू शकता. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय येऊ शकतं? कंडक्टिव्हिटीमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके. आपल्या सिलेबसला एवढ्या 3च प्रॉपर्टी आहेत. ओके. पार्ट पाहिजे क्रिस्टलाइन सॉलिडचा पहिला पॉईंट काय? दे हॅव रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट. ओके. दुसरा पॉईंट काय? दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. एक्सप्लेन केलं तर मी शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय. लास्ट वन, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. अनआयसोट्रोपिक म्हणजे काय? अन म्हणजे नाही, आयसो म्हणजे सेम, ट्रोपिक म्हणजे डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शनला सेम नाही. काय सेम नाही? प्रॉपर्टीज. इतर प्रॉपर्टी कुठल्या? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय? डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टी बदलतात. डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टीज काय होतात? बदलतात. अशा प्रॉपर्टी वेगळ्या येतात, अशा प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. कोणकोणत्या वेगळ्या येतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि कंडक्टिव्हिटी 2 प्रकारची असू शकते, थर्मल किंवा मोलर. ओके. मग डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टी बदलते. ही जी फेनॉमेनॉन आहे, या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो अनआयसोट्रोपिक. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड कशा असतात? अनआयसोट्रोपिक असतात. आणि त्या फेनॉमेनॉनला काय म्हणतो आपण? अनआयसोट्रोपिक. प्रॉपर्टी वेगळ्या कोणकोणत्या? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि कंडक्टिव्हिटी. लक्षात? एवढं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झाले की मला सांगा. ओके. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे जर एक्झाम्पल द्यायचे झाले तर आपण ते बरेच देऊ शकतो. हे जे टाईपच आहेत, प्रत्येक टाईपच्या अंडर ते एक्झाम्पल्स येणार आहेत. ओके. याच्यानंतरचा पॉईंट आहे ॲमॉर्फस सॉलिड. त्याचे पण 3च पॉईंट आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला खूप डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके.
इथंपर्यंतचा पार्ट रिवाईज करा आणि मग नेक्स्ट लेक्चरला बसा. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.